नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यातर्फे आलेला एक अत्यंत महत्त्वाचा GR हा एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत असलेले जे काही आपले अधिकारी आहेत तसेच कर्मचारी आहेत यांचे जे काही वेतन आहे ते वेतन अदा करण्यासंबंधीचा हा आला आहे तो आपण पाहणार आहोत। नेमकी GR शासन निर्णय हा काय तो सर्वच आपण जाऊनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जराही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। संपूर्ण अपडेट काय सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात। सन 2026 ते 27 या आर्थिक वर्षाकरिता एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अधिकारी तसेच कर्मचारी यांचे वेतन अदा करण्यासाठी निधी हा वितरित करण्याबाबत म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की सन 2026 ते 27 जे काही आर्थिक वर्ष आहे त्याकरिता एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत असलेले जे काही आपले अधिकारी आहेत तसेच कर्मचारी आहेत यांचे जे काही वेतन आहे ते अदा करण्यासाठी हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय हा आला आहे तो आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग तर्फेचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। आपण या ठिकाणी शासन निर्णय क्रमांक पाहू शकता की महिला व बालविकास विभाग 2026 प्रत क्रमांक 56/7 असा आहे। आपण या ठिकाणी दिनांक पाहू शकता की 8 मे 2026 म्हणजे की आत्ताचा आलेला हा अत्यंत महत्त्वाचा नवीन GR आहे आणि लगेच मी तुमच्यापर्यंत हा पोहोचत आहे। चला तर जरा वेळ न घालवता आपण याबद्दलची संपूर्ण अपडेट काय सर्व आपण जाणून घेऊयात। मित्रांनो, सर्वप्रथम आपण या शासन निर्णयासाठीचे जे काही संदर्भ आहे म्हणजे की हा जो काही GR आहे तो निर्गमित करण्यासाठीचे जे काही संदर्भ आहे या अगोदरचे ते आपण सर्वप्रथम पाहूया। त्यामध्ये सर्वात पहिला जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय मुंबई यांचे दिनांक 1/4/2026 रोजीचे पत्र। त्यानंतरचा दुसरा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की वित्त विभाग शासन परिपत्रक क्रमांक अर्थसंकल्प 2026 प्रत क्रमांक 40 अर्थ 3 दिनांक 9/4/2026 असा आहे। यानंतरचा तिसरा आणि शेवटचा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की सम क्रमांकाचा दिनांक 15/4/2026 रोजीचा शासन निर्णय। चला तर मित्रांनो, जराही वेळ न घालवता आपण शासन निर्णय काय तो सर्व आता आपण जाणून घेऊयात। यामध्ये शासन निर्णय आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येते। सन 2026 ते 27 या आर्थिक वर्षाकरिता मागणी क्रमांक X1 मुख्य लेखा शीर्ष 2236 पोषण आहार अंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अधिकारी तसेच कर्मचारी यांचे मार्च व एप्रिल 2026चे वेतन अदा करण्यासाठी खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक 2 मधील लेखाशीर्ष उद्दिष्टाकरिता रकाना क्रमांक 5 प्रमाणे एकूण ₹85,80,00,000 फक्त इतका निधी हा वितरित व तसेच खर्च करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यताही देण्यात येत आहे। म्हणजेच मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत असलेले जे काही अधिकारी आहेत तसेच कर्मचारी जे काही आहेत यांचे जे काही मार्च 2026 ते एप्रिल 2026 या 2 महिन्याचे जे काही वेतन आहे ते अदा करण्याकरिता एकूण जो काही निधी आहे तो म्हणजे की 85,80,00,000 एवढा जो काही निधी आहे तो या शासन निर्णयाद्वारे वितरित व तसेच खर्च करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यताही देण्यात आलेली आहे। चला तर याबद्दलची आणखी अपडेट आपण जाणून घेऊयात। चला तर मित्रांनो, हा संपूर्ण तक्ता आपण जाणून घेऊयात। यामध्ये सर्वप्रथम लेखाशीर्ष आपण पाहूयात। यामध्ये सर्वात पहिले जे काही लेखाशीर्ष आहे ते म्हणजे की 0805 अंगणवाडी सेवा अतिरिक्त राज्य हिस्सा एकूण 100% कार्यक्रम जो काही असणार आहे तो म्हणजे 22/36/19/45/01 वेतन। यासाठी एकूण अर्थसंकल्पित तरतूद जी काही आहे ती म्हणजे की 80 कोटी एवढी आहे आणि यापूर्वी त्यापैकी जो काही वितरित केला गेलेला जो काही निधी आहे तो म्हणजे की 8 कोटी एवढा जो काही निधी आहे तो यापूर्वी हा वितरित केला गेलेला आहे आणि या शासन निर्णयाद्वारे जो काही वितरित करण्यात येणार आहे या लेखा शीर्षकासाठी तो म्हणजे की एकूण 21 कोटी एवढा जो काही निधी आहे तो या शासन निर्णयाद्वारे हा वितरित केला जाणार आहे। चला तर याबद्दलची आणखी अपडेट आपण खाली जाणून घेऊयात। यानंतरचे दुसरे जे काही लेखाशीर्ष आहे ते म्हणजे की 0006 महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 यांच्या कलम 123 व 261 अन्वये एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेवेसाठी जिल्हा परिषदांना आस्थापना अनुदान अतिरिक्त राज्य हिस्सा 100% 22/36/21/73 36 सहाय्यक अनुदाने वेतन यासाठी जो काही एकूण अर्थसंकल्पित केलेला जो काही निधी आहे 2026 ते 27 मधील तो म्हणजे की 262,1,59,000 एवढा जो काही निधी आहे तो एकूण अर्थसंकल्पित केले गेलेला आहे आणि यापूर्वी जो काही वितरित केला गेलेला आहे या लेखा शीर्षकासाठीचा तो म्हणजे की
26,20,15,000 एवढा जो काही निधी आहे तो यापूर्वी हा वितरित केला गेलेला आहे आणि या शासन निर्णयाद्वारे या लेखा शीर्षकासाठी जो काही वितरित करावयाचा एकूण जो काही निधी आहे तो म्हणजे की 64,80,00,000 एवढा जो काही निधी आहे तो या शासन निर्णयाद्वारे हा वितरित केला जाणार आहे आणि असेच एकूण अर्थसंकल्पित केलेली जी काही तरतूद होणार आहे 2026 ते 27 मधील एकूण ती म्हणजे की 342,1,59,000 एवढा जो काही निधी आहे तो एकूण अर्थसंकल्पित केला गेलेला आहे आणि यापूर्वी जो काही वितरित केला गेलेला जो काही निधी आहे दोन्ही लेखा शीर्ष मिळून तो म्हणजे की 34,20,15,000 एवढा जो काही निधी आहे तो यापूर्वी हा वितरित केला गेलेला आहे आणि या शासन निर्णयाद्वारे जो काही एकूण वितरित करावयाचा जो काही निधी आहे तो म्हणजे की 85,80,00,000 एवढा जो काही निधी आहे तो या शासन निर्णयाद्वारे हा वितरित केला जाणार आहे. चला तर याबद्दलची आणखी अपडेट आपण जाणून घेऊयात. पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन जी आर तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर याबद्दलची आणखी अपडेट आपण जाणून घेऊयात. सदर निधीसाठी नियंत्रक अधिकारी म्हणून आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई हे राहतील यांच्याकडे हा निधी सुपूर्द करण्यात येत आहे. त्यानुसार आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांनी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे तसेच या संदर्भात नियोजन विभाग व वित्त विभागाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना प्रचलित निकष वित्तीय अधिकाराचे प्रत्यायोजन यांचे काटेकोरपणे पालन हे करावे. तसेच सदरचा शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक हा 202650816543 असा आहे. म्हणजेच मित्रांनो जर का तुम्हाला हा जो काही जी आर आहे शासन निर्णय आहे हा जर का क्रॉस चेक किंवा डाउनलोड हा जर का करायचा असेल तर ही जी काही आपली महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे यावर जाऊन तुम्ही हा जो काही संकेतांक आहे 202605081654362230 हा टाकून डायरेक्टली हा जी आर डाउनलोड करू शकता आणि करायला जमला नाही तरी काही हरकत नाही. व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे. तेथून तुम्ही याबद्दलची जी काही सविस्तर अपडेट आहे सविस्तर जी आर आहे तसेच यापूर्वीही आलेले जे काही सर्व जी आर आहे हे सर्वच्या सर्व जी आर तेथून तुम्ही डाउनलोड करू शकता. चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही जी आर आहे शासन निर्णय आहे हा सर्व समजलाच असेल आणि असेच नवीन नवीन अपडेटेड जी आर घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचवीत असतो. पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन जी आर नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत हे पोहोचत राहतील. चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक नवीन अपडेटेड जी आर सोबत. तोपर्यंत धन्यवाद.